रास्ता रोको केले जात आहे। पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आता ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत आणि मुंबई बंगळुरू महामार्गावर 2 तासांपासून त्यांचा रास्ता रोको सुरू आहे। पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत। पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तीही लवकरात लवकर झाली पाहिजे ही प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलीस जे आहेत ते नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या महामार्गावर ठिय्या आंदोलन नागरिकांचं केलं जात आहे आणि त्याच्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साताऱ्याकडून मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ग्रामस्थ संतप्त आहेत आणि त्याच्यामुळेच रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे। पोलिसांकडून आवाहन केलं जाते की पर्यायी मार्गांचा वापर केला जावा। नसरापुरातील ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन हे गेल्या 2 ते 2.5 तासांपासून सुरू आहे। मुंबई सातारा मार्गावरील दोन्ही मार्ग जे आहेत ते सध्या बंद आहेत। पोलिसांकडून या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आरोपीला फाशी झाली पाहिजे, या आरोपीला इथे घेऊन या अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे। ग्रामस्थ संतप्त आहेत। 65 वर्षीय नराधमानं 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या केली। त्यानंतर एकच संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। नसरापुरातले ग्रामस्थ हे आता महामार्गावर उतरलेले आहेत। महामार्गावर त्यांच्याकडून ठिय्या आंदोलन केलं जात आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावर हा रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पोलिसांकडून या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीला शोधण्यात आलं। त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। 7 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र ग्रामस्थ आक्रमक आहेत। त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, त्याला आमच्या स्वाधीन करा अशी प्रमुख मागणी या ग्रामस्थांची आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, काय अपडेट्स आहेत? सध्या आपण पाहतोय की गेल्या 2 तासांपासून महामार्गावरती ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। कुटुंबातील सदस्यांची स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत ते चर्चा करतात, कारण महामार्गावरती आपण पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना त्रास पाहायला मिळतो। मात्र दुसऱ्या बाजूला जी घटना घडलेली आहे ती अतिशय हृदयस्पर्शी शौर्याची परिसीमा गाठणारी होती। त्यामुळं प्रत्येकाला त्या घटनेनं जे आहे ते हळहळ करायला लावली। ते म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आला। 2 तासांपासून या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे ती म्हणजे लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा जी आहे ती व्हावी आणि सरकारकडून लेखी आश्वासन जे आहे ते देण्यात यावं। मात्र सध्या घटनास्थळावरती आपण पाहतो की पोलीस आयुक्त स्वतः पीडित कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना पाहायला मिळतात। कुटुंबातील सदस्यातून नक्की काय निर्णय घेणार हे मला महत्त्वाचं असणार, मात्र जर सरकारकडून कारवाई होत नसेल तर त्यांना आमच्या हवाली करा अशा पद्धतीने सुद्धा मागणी जी आहे ती ग्रामस्थांच्या होताना पाहायला मिळते। मुंबईवरून पुढे साताऱ्याच्या दिशेनं जाणारी आणि पुढे बेंगलोरवरून मुंबईकडे येणारी दोन्ही महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। आपण पाहतो की हजारो वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या महामार्गावरती लागलेल्या आहेत। मात्र परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळतो। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, कारण अवघी 3 वर्षाची हस्ती खेळती चिमुकली जी आहे तिच्यावरती नराधमाकडून अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या सुद्धा करण्यात आली। आणि त्यानंतर आपण पाहतोय की सगळ्या नागरिकांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आरोपीला आज कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आलेलं होतं। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुद्धा सुनावलेली आहे। मात्र तात्काळ हे प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅकवरती चालवावं अशा पद्धतीची मागणी नागरिकांची आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी आलेल्या होत्या। त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। मात्र थेट कारवाई जी आहे ती व्हावी ही मागणी या सगळ्या नागरिकांची आहे। आणि सध्या आपण पाहतो की पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे पीडित कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना पाहायला मिळतात। आपण पाहतो की आता कुटुंबातील
कुटुंबातील सदस्यांचा नक्की काय निर्णय होते पाहणं महत्त्वाचं असलं. मात्र पीडित कुटुंबातील मुलीच्या वडिलांशी सुद्धा पुण्याचे पोलीस आयुक्त हे चर्चा करतात, कारण 2 तासांपासून पोलीस प्रशासन जे आहे ठीक. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रदीप, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स सातत्यानं जाणून घेणारच आहोत.